पेपर्स चोरीला गेले त्या दिवशी तर मी बंगल्यातच होते. संचिता मॅडमने मला कामच इतकं लावलं होतं की मला बंगल्यातनं बाहेर जाताच आलं नाही. अच्छा, म्हणजे त्यांना हा सगळा चोरीचा ड्रामा करता यावा म्हणून संचिता मॅडमने मला मुद्दाम बंगल्यात जास्तीची कामं देऊन अडकून ठेवलं होतं. आता सगळं लक्षात येतंय माझ्या. पण या सीसीटीव्हीचा कंट्रोल तर वॉचमॅनच्या केबिन मध्ये आहे. हा वॉचमॅन इथे आहे तोवर मला त्यांच्या केबिन मध्ये जाता येणार नाही. पण मणी सर ऑफिसला निघायच्या आधी मला या कॅमेऱ्याचं फुटेज काढून मणी सरांना दाखवायला हवं. वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. काय करू मी, काय करू? दादा, तुम्हाला साहेबांनी आतमध्ये बोलवलंय. आलोच लगेच मॅडम. सॉरी दादा, मी तुमच्याशी खोटं बोलले. माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये. दिसत का नाहीये? संचिता मॅडम, काय झालं साहेब, तुम्ही मला बोलवलं? मी? हो, स्वानंदी मॅम म्हणाला की तुम्ही मला बोलवलं म्हणून. मी बरं जातो. येतो मी. म्हणजे हे सगळं संचिता मॅडमने केलंय मणी सरांमध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण करायला. ह्यामध्ये नक्कीच सरपोतदार साहेब सुद्धा असणार. मला हे सगळं फुटेज मणी सरांना दाखवायला हवं, तरच त्यांचा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होईल. टाकी भरले वाटतं. मणी सर, मणी सर. स्वानंदी, काय वेळेपणा? चालत्या गाडी समोर येतं कोणी? बरे आहात का तुम्ही? ब्रेक दाबायला अर्धा सेकंद जरी उशीर झाला असता तर? मणी सर, मी बरीच आहे, पण आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे त्याने तुम्हाला धक्का बसेल. मॅडम, तुम्ही म्हणालात की सरपोतदार साहेबांनी मला बोलवलंय, पण मी गेलो होतो तिथे, ते म्हणाले की बोलवलं नाहीये म्हणून. हो का? नाही बोलावलं? अहो, मला वाटलं बोलावलं. सॉरी दादा, सॉरी. काय प्रकार आहे स्वानंदी? इतके दिवस तुम्ही माझ्याशी साहेबांशी खोटं बोलत आला, वागत आला, आता या विचारा वॉचमन सोबत सुद्धा. कमाल आहे स्वानंदी तुमची. मणी सर, सॉरी, खरंच सॉरी. नाही, मला काही बोलायचं नाही. मणी सर, प्लीज. मणी सर, माझं ऐकून तर घ्या. मला काही ऐकून घ्यायचं नाही, मला मणी निघायचं. सर, सॉरी, ऐका माझं. स्वानंदी, मला उशीर होतो. मणी सर, प्लीज 2 मिनिटं इकडे या, प्लीज. स्वानंदी, मला प्लीज. मणी सर, सॉरी, सॉरी. मी त्या दादांशी खोटं बोलले, पण माझ्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. मला सगळं सत्य जाणून घ्यायचं होतं. मी त्यासाठीच त्यांना लांब पाठवणं गरजेचं होतं. तेच मी केलं. मला उशीर होतोय, मला निघायचं. मणी सर, प्लीज. तर सत्य काय हे तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा, प्लीज.
तो वॉचमन असं का म्हणाला की त्याला स्वानंदीनं सांगितलं की मी बोलावलंय म्हणून? मी तर स्वानंदीला असा काहीच निरोप दिला नव्हता. मग स्वानंदीनं त्याला खोटा निरोप देऊन माझ्याकडे का पाठवलं असेल? ह्या मागे स्वानंदीचा काही प्लॅन तर नसेल ना? तिने मुद्दाम वॉचमनला माझ्याकडे पाठवून त्याच्या अपरोक्ष काही केलं नसेल ना? नक्कीच काहीतरी गडबड आहे, आणि ती काय आहे हे मला समजायलाच हवं. म्हणजे तुम्हाला अडकवण्यासाठी तिने सगळं केलंय? हो मणी सर. चोरी ना या दोघांच्या रक्तातच आहे. स्वानंदी, त्या फुटेज मध्ये सगळं स्पष्ट दिसलंय, आणि स्वतःच्या डोळ्याने बघून सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवा अशी अपेक्षा आहे तुमची. चला ओके. सगळ्यांना सत्य सांगायला. नाही मणी सर, मला तुम्हाला सत्य दाखवायचं होतं आणि मी ते तुम्हाला दाखवलं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला यातच माझा आनंद आहे. आपण हे जर घरी सांगितलं तर घरात भांडणं होतील आणि पुन्हा या सगळ्याचं खापर माझ्यावरच फोडलं जाईल. मणी सर, माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. तुम्ही सोबत असल्यानंतर अख्ख्या जगाने माझ्याकडे पाठ फिरवली तरी मला काही फरक नाही पडणार. मला तुमचा गैरसमज दूर करायचा होता आणि तो मी केला. आपण बंगल्यावर नको, आपण आपल्या घरी जाऊयात. नाही स्वानंदी, हे सगळं संचिताने केलंय, आणि घरात सगळ्यांना कळायला हवं की संचिता कशी आहे, किती पाताळ यंत्री आहे. आणि आज मी हे सगळ्यांना सिद्ध करून दाखवणार, पुराव्या सकट. ठीक आहे, चला. मणी सर, अहो ऐका माझं, असू द्या. मणी सर. संचिता, संचिता. मणी, संचिता बाहेर आहे. संचिता. मणी, काय झालंय? काय तू एवढा ओरडतोयस? काय एवढा रागात काय आहेस तू? मला जरा सांगशील काय झालंय? संचिताला येऊ द्या, आल्यानंतर सगळं कळेल आणि पुराव्यानिशी कळेल. संचिता बाहेर आहे. मणी, बरा आहेस ना? डोक्यावर परिणाम झालाय का रे तुझ्या? कशाला ओरडतोयस? आणि तुला मॅनर्स नाही आहेत का रे? नोकरांनी मालकांना इतक्या मोठ्या आवाजात हाका मारायच्या नसतात. इतकंही कळत नाही तुला? आणि काय झालंय बोंबा मारायला? आग लागलीये तुझ्या घराला? नाही नाही, तू जी माझ्या संसाराला आग लावण्याचा प्रयत्न करतेस ना, ती आग विझवायला आलोय. काय? मणी, प्लीज जस्ट गिव्ह मी अ ब्रेक प्लीज. इंग्लिश मीडियम, जमिनीवर आहे. मला सांग, स्टडी रूम मध्ये चोरी झाली तेव्हा स्वानंदीने कुठली साडी नेसली होती? व्हॉट? उलट प्रश्न नको करू. विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. स्वानंदीने कुठली साडी नेसली होती? मला नाही माहित. आठवण्याचा प्रयत्न कर. फुटेज बघितलं ना आपण सगळ्यांनी. कुठली साडी नेसलेली होती? नेसली असेल कुठली तरी, येलो, पिंक, ग्रीन. परफेक्ट. त्या साडीवर डिझाईन कुठली होती? डिझाईन मला मूर्ख समजलास का? तुझी बायको कुठली साडी नेसली होती, त्यावर डिझाईन कुठली होती, रंग कुठला होता, हे मला नाही माहित. तिला विचार, ती शेजारी उभी आहे ना तुझ्या. विचार ना तिला. हो, तिला माहितीच आहे. पण त्याच दिवशी तीच साडी तू पण नेसली होतीस ना. म्हणून तुला विचारलं, डिझाईन आठवते का? मणी, काय बोलतोयस तू हे? संचिता सरपोतदारांची सून आहे. तिला काय कमी आहे साड्यांची? तुझ्या बायकोची स्वस्तातली 400-500 रुपयाची साडी कशाला नेसेल ती? हे बघ, स्वानंदी काहीतरी डोक्यात भरवते तुझ्या. मग तू इथे राग करून येतोस आणि तमाशे करतोस. तिला सांग, पुरावा असल्याशिवाय आरोप करत जाऊ नकोस म्हणून. पुरावा आहे. आहे पुरावा. हा बघा.
संचिता काय आहे हे? स्वानंदीची साडी नेसून आमच्या स्टडी रूम मधनं तू पेपर गहाळ केलेस. अरे त्याच्यामुळे ह्या बिचारी स्वानंदीला आम्ही दोषी ठरवतोय. संचिता पाप आहे हे पाप. अरे स्वानंदी प्रेग्नंट आहे. अशा अवस्थेमध्ये एका मुलीला त्रास देणं हे पाप आहे. असतील तुमच्यामध्ये वाद असतील, रुसवे फुगवे असतील, पण म्हणून टोकाची भूमिका घेऊन कोणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करणं हे खूप वाईट आहे संचिता. आणि सुजितराव, स्वानंदीला पकडण्यासाठी तुम्ही पोलिसांना बोलवणार होतात ना, आता बोलवा ना पोलिसांना. होऊन दे संचिताला अटक. हा जमेल तुम्हाला? संचिता, स्वानंदी या घरात आली तेव्हापासून तू तिचा राग करतेस. राब राबवून घेतलायस तिला तू. नको तितका त्रास दिलायस तू तिला. स्वानंदी तुला प्रत्युत्तर करू शकते, पण तिचा स्वभाव, तिचे संस्कार तिला तुझ्या थराला जाऊ देत नाहीये. आणि यावेळी तिची साडी चोरून तू कहर केलाय संचिता. तू साहेबांची सून आहेस म्हणून तुला पोलिसात देत नाहीये. नाहीतर या गुन्ह्यासाठी तुला कसं अडकू शकतो ना हे साहेबांनाही माहितीये. तुला स्वानंदीचा का राग येतो, तुमचं का जमत नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. पण माझ्या परीने एकच सांगतो, स्वानंदी माझी बायको आहे. ओके? तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर त्या लोकांना माझी या शांतमणीची दुसरी बाजू बघायला मिळेल. आणि ज्यांनी ही दुसरी बाजू बघितली ना संचिता, त्यांनी एक तर हे शहर सोडलं, नाहीतर जेलमध्ये, आणि काहींनी जग सोडलं. लक्षात ठेव. आणि तेव्हा तुला वाचवायला जो कोणी मध्ये पडेल त्यालाही पोचवायला कमी करणार नाही. स्वानंदी, मी तुझी माफी मागतो. मी खरंच चुकलो. जे संचिता हे असं काही करील अशी मी कल्पनाच करू शकत नाही. काय आम्ही ते फुटेज बघितलं, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि तुला दोष दिला. म्हणे स्वानंदी खरंच गुणी मुलगी आहे. ती असं काही करणार नाही असा विचारही माझ्या मनात आला नाही. हा म्हणजे गहाळ झालेली कागदपत्र खरंच खूप महत्वाची होती आणि म्हणून त्या टेन्शन मध्ये मी होतो आणि त्या क्षणी माझी विचार करण्याची शक्तीच खुंटली आणि मी तुला दोषी ठरवला. स्वानंदी, मला खरंच माफ कर. स्वानंदी, पण अरे बघितलंच नाही, स्वानंदी काही न बोलतो. साहेब प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आणि साहेब तुम्ही नका माफी मागू प्लीज. तुमची काहीच चूक नाहीये. जे काय केलं ते संचिताने केलं आणि हे सगळ्यांना कळलंय. आता स्वानंदी निर्दोष आहे हे सिद्ध होणं गरजेचं होतं आणि ते झालं. कदाचित याआधी स्वानंदीवर बरेच आरोप झाले. आता इतकी टोकाची घटना घडली त्यामुळे त्यांना ते सहन झालं नसेल म्हणून गेले असते. मी घेईल त्यांची काळजी, पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि त्रास करून घेऊ नका प्लीज. मी येतो. माझा डाव पुन्हा फसला. आता मणी स्वानंदीला सावरणार आणि ती दोघं पुन्हा एकत्र येणार. स्वानंदी, नाही सर, सॉरी. मी तिकडनं अशी निघून आले.
मला माहितीये तुम्हाला ते आवडलं नसेल, पण मी काय करणार होते? जे झालं ते नाही सहन झालं मला, म्हणून निघून आले. बस बस, हे बघा, तुमच्याऐवजी मी असतो ना तर कदाचित मी हेच केलं असतं. तुम्ही निर्दोष असताना सुद्धा संचिताने प्लॅन करून तुम्हाला चोरीच्या आरोपाखाली अडकवलं. इतरांनी सुद्धा तिच्यावर विश्वास ठेवून तुमच्यावरच आरोप केले आणि ते तुम्हाला नाही सहन झालं म्हणून तुम्ही तिथून निघून गेला. हे न कळणं इतकं अवघड आहे का? थँक्यू मणी सर, थँक्यू. तुम्ही मला समजून घेतलं. मला तर भीतीच वाटली होती. मी अशी अचानक निघून आले तर तुम्ही माझ्यावर रागवला असणार. स्वानंदी, तुम्हाला वाटतं तेवढा रागीत नाहीये मी. खर तर खूप प्रेमळ आहे. स्वानंदी, खर तर मी माफी मागायला हवी तुमची. नवरा म्हणून मी चुकलो. मी ओळखतो ना तुम्हाला सगळ्यांपेक्षा जास्त, तरी सुद्धा सगळ्यांच्या बोलण्यात येऊन मी पर तुमच्यावर अविश्वास दाखवला. खर तर स्वानंदी, ते फुटेज इतकं मिसगाईड करणार होतं ना की माझा विश्वास बसला त्यावर. आय एम सॉरी. मणी सर, हे काय करताय तुम्ही? हात का जोडताय? जे झालं त्यात तुमची काही चूक नव्हती. जे झालं ते गैरसमजात झालं आणि आता दूर झालाय ना गैरसमज. आणि हो, मला माहितीये तुम्ही खूप प्रेमळ आहात. तेवढं मात्र आहे. त्या दीड दमडीच्या मणीची इतकी हिंमत, माझ्याच घरात येऊन माझाच अपमान करतो. काय लायकी आहे त्या मणीची? संचिता, तो म्हण्या काय रागात बोलून गेला असेल, इतकं पुढे मनाला लावून घेतेस? आणि त्याच्या म्हणण्यानं तू खरंच हे जग किंवा हे शहर सोडून जाणार आहेस का? काय तू पण, मला तर कळतच नाही मम्मा, ही इतकी घाबरली आहे का? तू बरा आहेस ना सुजित? घाबरले नाहीये मी, चिडलीये मी. इतकं सगळं झालं, सगळ्यांसमोर त्याने मला धमकी दिली, वाटेल ते बोलला, आणि तू काय केलंस? गप्पा उभा होतास. तसं नाहीये संचिता, आम्ही बोललो असतो तर उगाच वाद वाढले असते ना. आणि हे बघ, त्यांनी रेड हँड पकडली होती तुला. आपलेच हात दगडाखाली तर कसं काय बोलणार आपण? का नाही बोलायचं मम्मा? मी सून आहे ना तुमची, या घराची सून आहे ना मी. तुम्ही गप्प उभ्या होतात खाली मम्मा. त्या मणीने, त्या नोकराने अपमान केलाय माझा. काय लायकी आहे त्याची मला सांगा मम्मा. तीच तुझी लायकी आहे संचिता. डॅड प्लीज. आपली लायकी स्वतः बोलून दाखवायची नसते, तर ती आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करायची असते संचिता. आणि तुला जे काही बोलला ना, त्यासाठी तुझं कर्तृत्व जबाबदार आहे. काय म्हणाली होतीस तू? काय म्हणाली होतीस? डॅड, माझं प्लॅनिंग फुल प्रूफ आहे. हे तुझं प्लॅनिंग आहे. स्वानंदीच्या साडीमधली तू बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसशील, एवढी साधी गोष्ट तुझ्या लक्षात नाही आली? आणि आता एवढा मोठा पुरावा आपल्या हातामध्ये आल्यानंतर मणी तुला बोलणार नाही तर काय तुझी आरती ओवाळणार आहे? 2 दिवसावर स्वानंदीचा वाढदिवस आहे. मला स्वतःलाच काहीतरी प्लॅन करावा लागणार आहे. नाही, यावेळेला तुमची मदत नकोय मला. हा, कारण जेव्हा जेव्हा मी तुमची मदत घेतो ना, तेव्हा तेव्हा मी अपयशी ठरतो. यावेळेला मी एकटाच करणार आहे काय करायचं ते. चुकून तुमची मदत घेतली ना तर मी तोंडाशी पडायचो. नाही डॅड, यावेळी मी तुम्हाला तोंडघशी नाही पडू देणार. मणीने माझा जो अपमान केलाय ना, त्याचा बदला घ्यायची एक संधी द्या फक्त. स्वानंदी आणि मणीला एकमेकांपासून दूर केल्यानंतरच माझ्या अपमानाचा बदला पूर्ण होईल. आणि यावेळी तर माझ्याकडे हुकमाचा ऐक आहे. तो खेळल्यानंतर आपलीच जीत होईल याची गॅरंटी आहे मला. जस्ट गिव्ह मी अ चान्स डॅड.
चला, हा माझा बाण संचिताला वर्मी लागलेला आहे. ह्यावेळी आपल्या अपमानाचा बदला घेताना संचिता काहीही चूक होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे. सर, मी खरंच मनापासून बोलते. जे झालं त्यात तुमची काही चूक नाही. तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. नाही सोनल, तुम्ही मला किती क्लीन चिट दिली ना तरी मला माझी चूक मान्य करावीच लागेल ना. म्हणजे संचिता कशा प्रकारची मुलगी आहे, तिने याआधी काय काय केलंय हे माहीत असून सुद्धा मी तुमच्यावर अविश्वास दाखवला, हे तर चूकच आहे ना. हो मणी सर, पण तिने हा प्लॅन इतका बेमालूम रचला होता की कुणी विश्वास ठेवला असता त्यावर. पण मला असं वाटतंय की हा एवढा मोठा प्लॅन तिने एकटीने नसेल रचला. तिच्यासोबत आणखीन कोणीतरी असणार. म्हणजे नाही, तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की तिच्यासोबत अजून कोणीतरी असेल. अजून कोणीतरी? अजून कोण असणार स्वानंदी? सरपोतदार साहेब.